नंबर काल रात्री किंवा सकाळी इथे पाऊस झाला आहे आणि आता काय मोह आवरत नाहीये. कोंबला का कोंबली? बाप रे, रानमेवा इथे मजबूत आहे. देवकुंड घनगड मग असं तो घनगड होता का? ठीक आहे, आता काय झालं लेट, काय करू शकतो है ना. इकडनं पुढे बसने जायचंय पाचाड पासून. ट्रेकची सुरुवात होते इकडनं. वाजले 4:44 आणि आपण आहोत धन्नो सोबत आफ्टर लॉंग टाइम ना. येस, तर आज स्वारी निघाली आहे रायगडाला श्री राज्याभिषेक सोहळ्याला. जरा जंबल होते कारण वाजले तेवढ्या लवकर उठायची सवय नाही राहिली आता, त्यामुळे उठल्या आंघोळ करून लगेचच निघालो आहे. प्लॅन तसा होता 4 वाजता निघायचा आणि आता आपण 45 मिनिट लेट आहोत. आपल्यासोबत असणारे हसमुख, सो सगळ्यात पहिले जायचे हसमुखला पिक करायचे आणि मग आपण ॲक्च्युअल आपला दौरा चालू करणार आहोत. धन्नो याकरता कारण एसडीचे दिवस खराब चालू आहेत. आपली जी ब्लड राणी आहे त्याच्यात काही ना काही इश्यू येत आहेत आणि म्हटलं थोडंसं लांब जायचं आहे आणि महाडचा रस्ता जरा छानच आहे एक्सपिरियन्स वाईज, सो म्हटलं नको रिस्क घेऊयात. काय बॅग ठेवतोय पैस एसडीचे दिवस खूप छान चाललेत, म्हटलं रिस्क नको. वाजले आहेत 6:46 आणि आता आपण आहोत खोपोलीमध्ये. हा जो समोर रस्ता जातोय तो जातो खोपोली स्टेशनला आणि आपण थांबलेलो नाश्ता करायला. नाद ब्रह्मा इडली छान आहे, उत्तम आहे आणि इडली एवढी सॉफ्ट होती ना, म्हणजे खायला तर मजाच आली, पण त्याच्यामध्ये जो काय म्हणतात रस्त्याला काय म्हणतात सांबार हा उत्तम उत्तम उत्तम. याची फ्रँचायझी बघायला लागेल, चांगलं आहे. इडली फक्त 10 रुपये. ठीक आहे, नाश्ता झालेला आहे, स्मोकचं पण झालं आहे, सो निघूयात पुढे जाऊयात. वाजले आहेत 6:54 आणि आपण चाललो आहोत लोणावळ्याच्या दिशेने. ओरिजिनल पण थोडासा वेगळा होता. जा ना बाबा, ना पुढे. ठीक आहे, ओरिजिनल प्लॅन होता आपला खोपोली मार्गे पाली करून कोलाड करून महाडला जायचं, बट आता आपण चाललो आहे लोणावळा, नंतर कोरीगड, इंडिपेंडन्स पॉईंट आणि तसं करून निजामपूर मार्गे महाडला जाणार आहोत. तर त्या लायन्स और टायगर जो काही पॉईंट आहे तिथे बघण्यासारखं असं काही नव्हतं, सो रेकॉर्डिंग काही केलं नाही, बट हा रस्ता बघण्यासारखा आहे. पुढे जो रस्ता दिसतोय तो आहा आहे, एकच नंबर. काल रात्री किंवा सकाळी इथे पाऊस झाला आहे, त्यामुळे वातावरण खूप थंड आहे आणि एकदम असं मूड बना दिया असा काइंड ऑफ वातावरण आहे. एकदम एकदम थंडावा आहे, थोडासा थंडावा, थोडासा. वाजलेत 8:36 आणि आता काय मोह आवरत नाही आहे. सर आपले पाडतात मस्त आंबे आणि मोठे मोठे आंबे आहेत, पिकलेले पण आहेत आणि मोठे मोठे आहेत. घे हसमुख, मी तसा कमी खातो आंबे, घरी एखादी फोड वगैरेच, बट ठीक आहे आपल्याला खायला चालेल ना. पाडतो बिंदास. पडला. वाह क्या बात. वरच्या साईडला आहेत ना, म्हणे साईज बघ येते केवढा मोठा आहे तो. वा. हे करवंदाचं झाड आहे, केवढे मोठे करवंद आहेत बघ. माझ्या बोटा एवढा मोठा आहे, फळ आहे, चांगला आहे का? पहिल्यांदा एवढी. अरे वा, आपली गाडी बाहेर आहे. द्राक्षाच्या साईजचे द्राक्ष. कोंबला का कोंबली? बाप रे, रानमेवा इथे मजबूत आहे. आंबे तर म्हणजे हाताला लागेल एवढ्या ह्याच्यावरती आंबे. हे इथे आंबे, इथं आंबा दिसतोय. वा.
एवढ्या खाली काय म्हणजे बापरे, आपण उगाच बदलापूरमध्ये फिरत होतो. अरे याच्या अर्ध्या साईजचे आपले ते. आणि इकडच्या लोकांना काहीच त्याचं कौतुक नाही रे. ते बाबा खाली जे बोलत होते बोलतात की हे कच्चे आहेत, वरती जा गोड आहेत म्हणे. आणि आम्ही थोडंसं वरती झालो. वा 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 एकदम. फणस बघ, फणस पण आहेत. कुठे? हे काय केवढे लटकलेत. वा तिथं एवढा मोठा गोड आहे. वा 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 वा. अरे पुढे हे कोकम. हे कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी असणार भावा. हवा कोकम. हे बघ कोकम. गाडी चावी गाडीलाच आहे. छान हे पण खातात, भारी लागतात. खातात हे. हो हे वरती ते कोकम झालंय. पण कोकम लागलेत. वाजले आहेत 9:29 आणि एक 4-5 किलोमीटरच पुढे आला असेल. इंडिपेंडन्स इकडनं एक 5 किलोमीटर वगैरे. आणि ते विश्रांती हॉटेल जवळ थांबलो आहोत. देवकुंड घनगड. मग असं तो घनगड होता का? नाही काय माहिती. चहा प्यायला थांबलो. चहाची तलब कधीपासून लागलेली पण काय भेटत नव्हतं रस्त्यामध्ये. सो हॅलो शिरो. मावशीने सांगितलंय चहा बनवत आहेत मावशी. आता बघूयात. आलाय का? अरे वा 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 वा. हे कोणतं आहे? हे घरी लावल्याचं पाहिजे. मस्त आहे. पेरू आहे, तुळस आहे, अजून काय काय. हे काय बोललास हसमुख? बडीशेप आहे. इथे मिरच्या आहेत. काकांचं गार्डन छोटंसं आहे पण छान छान आहे. शेतीची कामं चालू केलेत राव. हा चहा आलाय. चहा घेऊयात. गरम गरम चहाची गरज आहे. चलो. बाबा काय खाल्लंस रे तू? खाल्लंस ना? बस. पोचलो आहेत इंडिपेंडन्स पॉईंट जवळ आणि इथे नवीन बांधकाम झालं आहे. वाव ठीक आहे. इकडनंच आपल्याला अंधारबनचा जो ट्रेल आहे तिकडनं चालू होतो. इथे पूर्ण असं रेलिंग्स बांधलेलं आहे आणि 140 रुपये एंट्री फी आहे. माहीत नाही कशाबद्दलचे 140 रुपये, बट अधिकारी 140 रुपये चार्ज करतायत अडल्टसाठी आणि काहीतरी 70 का 60 रुपये आहेत 5 ते 12 वर्षातल्या मुलांसाठी. ठीक आहे, बघूयात आतमध्ये जाता येत आहे का. एक मिनिट. सरांचा झिरोदा काय संपत नाही आहे. अगदी गाडीवरती मागे बसून पैसे कमवत आहेत सर. ओके, गाडीचं पेटपूजा झाले. आता आमच्या पेटपूजाची बाजू. थांबलो आहोत उसाचा रस प्यायला. उसाचा रस पिऊयात आणि लगेच पलटी मारूया. वाजले आहेत 11:21 म्हणजे बऱ्यापैकी टाईम झाला. चला. इकडनं किती किलोमीटर आहे आतमध्ये नाही माहीत. बर आता वाजले 11:30. अंदाज होता 12 वाजता 20ला पोचायचा, बट ठीक आहे. आता काय झालं लेट, काय करू शकतो है ना. अजून एक मोठा ब्रेक बाकी आहे तो म्हणजे जेवणाचा. फक्त पाणी, कैऱ्या, जांभळं आणि करवंद हेच चालू आहे. त्यामुळे अशी पुष्कळ अशी भूक नाही पण भूक आहे, जेवणाची भूक आहे. सो बघूया पुढे कुठे मिळेल हा एक प्रश्न आहे. पुढे कुठे मिळेल. वेस्टला तसं मिळेल पण वेस्टला गर्दी असेल, त्यामुळे अलीकडेच कुठेतरी खाऊन पुढे जावं असा विचार आहे. लेट्स सी. रायगड 18 किलोमीटर. अजून 18 किलोमीटर आहेत. वाजले आहेत 11:58. सो जेवण बाकी आहे. हे काय शिवराज्याभिषेक सोहळा, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव. उद्या चर्चा भाऊ, उद्या चर्चा. बॅनरबाजी झालेली आहे. लोक फोटो काढतात बॅनर सोबत. 1:04 झालेत आणि आपण बसलो आता जेवायला.
व्हेज थाली मागवली. ही कसली भाजी म्हटली रे? वटाणा फ्लावर आणि बटाटा, पापड, कांदा, लोणचं आणि डाळ भात आणि चपात्यात मस्तपैकी दिलेल्या आहेत. गरम गरम चपात्यात. मी आता हाणणार आहे. भेटूया जेवल्यानंतर बाबा. आपण पाचाळच्या अलीकडे आहे आणि आपल्याला गाडी पार्क करायला सांगितली इकडे. इथे बऱ्यापैकी मोठा स्पेस आहे टू व्हीलरसाठी आणि गाड्या पार्क करायला सांगितल्यात आणि इथे काका बसलेत. बस सुविधा वगैरे केली आहे. इकडनं पुढे बसने जायचं आहे पाचाळपासून पुढे गडापर्यंत. सो बघूयात. येताना प्रॉब्लेम होणार आहे पण ऑप्शन नाही. अजून मेन रोड हेच आहे, लाईक मेन जी एंट्रन्स आहे गडाची ती यायची. आम्ही अजून डांबरी रोडावरतीच आहोत आणि आत्ताच घाम निघाला आहे. बराच घाम निघाला आहे. थकवा जाणवतो आहे आणि बॅगेचं वजन पण जाणवतं आहे. सो बघूयात. अजून एक 10-15 मिनटाचा रोड असेल, 5-10 मिनटाचा रोड असेल अजून. बघूयात. ओके, गडाचा जो मेन दरवाजा आहे तो इकडनं चालू होतो. बट आपण इकडनं न जाता खालच्या दरवाजाने म्हणजे नाणे दरवाजाने जाणार आहोत. या साईडला ओव्हरहेड्स वगैरे फ्रीमध्ये वाटणी वगैरे चालू आहे किंवा ज्यांना बरं नाही वाटत आहे त्यांच्यासाठी प्रथमोपचार जे आहेत ते इकडे करतात किंवा त्यांची नोंदणी होते. पाऊस चालू झाला आहे सो आता थोडंसं डिफिकल्ट होणार आहे. हसमुख, हॅलो शिरो. ओके, हसमुख ओव्हरहेड्स घेतो आहे. ते झाल्यावरती आपण लगेचच निघूया. ट्रेकची सुरुवात होते इकडनं. पाणी बचत पाणी. तसं मी पुढे गेलेलो, परत मी मागे आलो कारण की मला ते रेकॉर्ड करायचं विसरलो मी बोलता. सो परत मागे गेलो आणि परत रेकॉर्ड करतो आहे. हसमुख तिथे कदाचित पाण्याच्या बाटल्या मिळतात.